श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो. अक्कलकोट महाराज श्री स्वामी समर्थ भक्तिभाव चॅनल यामध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आधी आपण काही सुंदर नावे पाहिली पार्ट 1 मध्ये, पण अजून काही अशी दैवी नावे आहेत ज्यांचा अर्थ समजल्यावर तुम्ही नक्कीच त्यावर प्रेम कराल, मला खात्री आहे. वेळ न घालवता स्वामींचे नामस्मरण करून आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. आधी आपण मुलांची नावे व त्यांचे अर्थ पाहूया. पहिलं आणि गोड नाव आहे अच्युत. अर्थ: जो कधीच पराभूत होत नाही, जो नेहमी सत्य आणि धर्माच्या बाजूने उभा राहतो. हे नाव मुलाला आयुष्यात स्थिरता आणि विजयाची ऊर्जा देते. दुसरं नाव दिगंबर. अर्थ: ज्याला भौतिक गोष्टीचा मोह नाही, जो आत्म्याने मुक्त आहे. हे नाव आध्यात्मिक उंचीचे प्रतीक आहे. तिसरं आणि युनिक नाव परमेश. अर्थ: सर्वोच्च ईश्वर, सर्वांचा रक्षणकर्ता. मुलगा नेतृत्व गुण असलेला आणि इतरांना मार्गदर्शन करणारा होईल असा संकेत. चौथं नाव आणि सध्याच्या ट्रेंडिंगमध्ये चालणारं असं आहे शरण. अर्थ: जो स्वामींच्या चरणी आश्रय घेतो. हे नाव नम्रता, भक्ती आणि दैवी संरक्षण दर्शवते. पाचवं नाव योगेश. अर्थ: योगाचा अधिपती, मन आणि विचारांवर नियंत्रण ठेवणारा, बुद्धिमत्ता आणि संयम वाढवणारे नाव. सहावे नाव सध्याच्या पिढीला आवडणारे नाव निरंजन. अर्थ: पवित्र, दोषरहित, निर्मळ आत्मा, सकारात्मक आणि शांत स्वभावाचे प्रतीक. सातवे नाव मला पर्सनली आवडणारे शिवदत्त. अर्थ: शिव आणि दत्ताचा आशीर्वाद मिळालेला दैवी शक्ती आणि रक्षण दोन्ही सूचित करते. आठवं आणि गोड नाव स्वरूप. अर्थ: आत्म्याचे खरे रूप, आध्यात्मिक ओळख. मुलगा सत्यप्रिय आणि प्रामाणिक होतो. आता आपण याच पद्धतीने काही मुलींची गोड नावे आणि त्यांचे अर्थ समजून घेऊ. पहिलं आणि गोड नाव अन्विता. अर्थ: देवाशी जोडलेली, मार्गदर्शित. मुलगी नेहमी योग्य मार्गावर चालेल असा संकेत. दुसरे आणि लाघवी नाव म्हणजे ईश्वरी. अर्थ: देवीसारखी शक्तिशाली, संरक्षण देणारी, घरात सकारात्मक ऊर्जा आणणारे नाव. तिसरे नाव भक्ती. नावातच सर्व काही आहे. अर्थ: परम श्रद्धा आणि प्रेम. मुलगी संवेदनशील आणि प्रेमळ स्वभावाची होते. चौथं आणि युनिक नाव समायरा. अर्थ: ईश्वराने संरक्षित केलेली, आधुनिक पण आध्यात्मिक स्पर्श असलेली नाव. पाचवं आणि आत्ताच्या पालकांना आवडणारं नाव त्रिशा. अर्थ: तीन शक्तीचे प्रतीक, सृष्टी, स्थिती, लय. जीवनात संतुलन देणारे नाव. सहावे आणि सुंदर नाव म्हणजे आर्या. अर्थ: आदर्श, सन्माननीय, पवित्र, उच्च संस्कार आणि चारित्र्याचे प्रतीक असणारे नाव. सातवे आणि मला आवडणारे नाव म्हणजे माधवी.
अर्थ देवी लक्ष्मीचा अंश, गोडवा आणि सौभाग्य, समृद्धी आणि आनंद दर्शवते. 8वं आणि शेवटचं नाव स्मिता. अर्थ हसू, आनंद पसरवणारी, घरात सकारात्मक वातावरण निर्माण करणारे नाव. पालकांनो, नाव म्हणजे फक्त हाक मारण्यासाठी नसतं. त्या नावात असतो स्वभाव, ऊर्जा आणि आयुष्यभर साथ देणारा आशीर्वाद. स्वामी समर्थांच्या कृपेने जोडलेली नावे मुलांच्या जीवनात संरक्षण आणि मार्गदर्शन देतात. जर ही नावे तुम्हाला आवडली असतील तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा कोणतं नाव तुम्ही निवडणार आहात. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओचा पार्ट 1 नक्की पहा.